नमस्कार, मी दुर्गाज किचनमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बघा, आज आपण बनवतो आहे थालीपीठचे वडे. तर थालीपीठचे वडे बनवण्यासाठी मी घेतलेली पिठं तुम्हाला सांगते. तर आपण घेतलं आहे बेसन पीठ, तांदळाचं पीठ, थोडं गव्हाचं पीठ आणि जास्त क्वांटिटीमध्ये आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर बाजरीचं पीठ असेल तरी तुम्ही टाकू शकता, पण माझ्याकडं नाही आहे म्हणून मी ज्वारीचं पीठ जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे. आणि हे पीठ आपण आता सगळे मिक्स करून घेऊ. त्याच्या आधी आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊ, बारीक हिंग थोडं टाकून घेऊया आपण. छान कलर येतो बघा हळदीने. त्याच्यानंतर आपण थोडे ह्याच्यात तीळ टाकून घेऊया, त्याने एक छान खमंग लागतात थालीपीठ आपले. आणि चवीनुसार मीठ. बघा, हे मिश्रण आपण मळून घेण्याआधी त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट मी ॲड करणार आहे. तर याची आपण पेस्ट करून घेऊ. आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. बघा, आपली पेस्ट करून तयार आहे. याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि पीठ मळलेलं आहे. हे मळलेलं पीठ बघू शकता तुम्ही. घट्ट असा छान गोळा मळून घ्यायचा आहे त्याचा. हळदीनी आणि हिरव्या मिरचीच्या ग्राइंडर मिक्स ह्याने आपल्याला पेस्टनी आपल्याला ह्याला खूप छान टेस्ट येते. बघा, आपण घट्ट छान मळायचा आणि बघा, घट्ट असा गोळा आपण मळून घेतलेला आहे. बघा, एकदम 4-5 गोळे असे तयार करून घ्या. गोळे करायचे आणि पोळपाटावर एखादं कापड वगैरे घ्यायचं, ते पाण्याने पुसून घ्यायचं. छोटे छोटे साईजचे वडे थापायचे आपल्याला, त्यामुळे छोटे छोटे साईजचे गोळे वडे करायचे, तयार करून घ्या. डीप फ्राय करून घ्यायचे, छान तळून घ्यायचे आणि त्याच्यासोबत त्याच्यानंतर एका पोळपाटावरती करायचे. चला बघूया आपण कसे करायचे. छोटा रुमाल घ्या. बघा, मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल थोडं चांगलं तेल गरम होते तोपर्यंत आपण मी कापड घेतलेलं आहे बघा, छोट्या कपड्यावरती थोडंसं पाणी लावून तो गोळा छान मीडियम आकारामध्ये थापून घेऊ. वडा बनवायचा. बघा, मीडियम आकारामध्ये थापायचा आहे, म्हणजे हा गोळा छान बघा मीडियम आकारामध्ये त्याच्यासाठी थापून घ्यायचा आहे आपण. कारण का छान फुगतो तो वडा. खूप पातळ केला की कडक येतो, त्यामुळे मीडियम साईजमध्ये आपण थापून घ्यायचा आहे. अप्रतिम लागते. बघा, आपला छान थापून तयार आहे. नक्की ट्राय करून एकदम असे तुम्ही 4-5 गोळे तयार करून घ्या. टेस्टी लागते. आणि तेल गरम झालं की आपल्याला एक एक त्यामध्ये सोडता येते. बघा, आपण तेल थोडं गरम झालेलं आहे. आपण वडा ते तळण्यासाठी टाकूयात कढईमध्ये. बघा, बारीक गॅसवर तापलेल्या तेलामध्ये 1 मिनिटात वरती फुलून छान येतो वडा हा. थालीपीठ आपण थापून करतो त्याच्यापेक्षा थोडी टेस्ट वेगळी 100% याची लागते. तुम्ही नक्की असा करून बघा. मी याच्यामध्ये कांदा वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे. फक्त हिरवी मिरची, लसूण, हिरवी कोथिंबीर एवढीच पेस्ट आहे आणि खमंग सगळे वेगवेगळे पिठे. बघा, किती छान आपले वडे तयार आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.